डोसचं नियोजन केलं तर आपल्या खर्चात बचत होणार आहे. त्याचबरोबर द्राक्ष बाग वेगवेगळ्या स्टेजमधून जात असते आणि वेगवेगळ्या स्टेजनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्याची गरज त्या वेलीला असते. आणि जर समजा हे गणित जर या ठिकाणी बिघडलं तर त्याचे परिणाम घड जिरणे असतील, कॅनोपी न होणं असेल, फ्लॉवरिंग मध्ये गळ असेल, लांबी न मिळणं, ह्या समस्यांना आपण सगळेजण सामोरे जातो. अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी याच्या अगोदर आता विषय झाला, जमिनीमध्ये आपल्याकडच्या जमिनीचा मेन प्रॉब्लेम आहे जमिनीचा पीएच जास्त, पाण्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण जास्त. नानांनी एक प्रश्न विचारला होता की जमिनीमध्ये जर सोडियम असेल तर ते कशा पद्धतीने लीच आउट केलं जातं. ते तुम्ही ज्यावेळेस पानदेण करता किंवा माती परीक्षण करता आणि जो तो रिपोर्ट येतो, आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना तो रिपोर्ट येतो, परंतु त्यानंतर काय ऍक्शन घ्यायची हे माहीत नसल्यामुळे त्या आपण उपाययोजना त्या ठिकाणी करत नाही. त्याच्या पाठीमाग बेसिक आपण जर समजून घेतलं तर 100% त्या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. सोडियम वरती सोडियम प्लस एक आयन आहे आणि पोटॅशियम वर देखील एक आयन आहे, म्हणजे दोन्हीही एकाच ताकदीचे अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहेत. आणि जर सोडियम जास्त झाला तो मुळावरती चिटकतो आणि त्यानंतर पोटॅश कसल्याही पद्धतीनं वरती अपटेक होत नाही. आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे पोटॅशचं मेन कार्य, जसं आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो टेम्परेचर मेंटेन ठेवायला, त्या पद्धतीनं पानाची जी पर्णेंद्र आहेत तर ते पर्णेंद्र कधी क्लोज करायची, कधी ओपन ठेवायची, कधी कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घ्यायचा, कधी पाण्याचं उत्सर्जन करायचं, हे ठरवायचं काम ते टोमॅटो करत असतात. आणि त्यात मेन रोल हा पोटॅशचा असतो. त्यामुळे जर सोडियम जमिनीमध्ये जास्त झालं तर आपली झाडं स्ट्रेसमध्ये दिसतात. त्याचबरोबर हे झालेलं सोडियम किंवा मुळावरचं सोडियम बाहेर कसं काढायचं हा मेन प्रश्न. आपल्याला बाकीच्या गोष्टी तर सगळ्या माहिती आहेत. तर ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ऍसिड देतो त्या किंवा जिप्सम किंवा सल्फर त्या ठिकाणी टाकतो का, त्यानंतर जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम वरती 2+ आयन आहे, Ca2+, म्हणजे तो सोडियम पेक्षा ताकदीचा जास्त ताकदीचा आहे. आणि ज्यावेळेस हे जिप्सम किंवा ज्यावेळेस सल्फर आपण जमिनीमध्ये इलेमेंटल सल्फर 90% ज्यावेळेस देत असतो तर सल्फरची रिॲक्शन होऊन त्याचं देखील स्लो रिलीज सल्फ्युरिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड मधून कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम तयार होतं आणि त्या जिप्सम मधला कॅल्शियम ह्या मुळावरचा सोडियम बाहेर काढण्याचं कार्य करतो. आणि जर आपण त्यानंतर हेवी इरिगेशन केलं, म्हणजे अशा पद्धतीने पाणी द्यायचं की रिलीज झालेला सोडियम लीच आउट झाला पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने मिळू शकतात. आता द्राक्ष बागेला छटणीला ऑक्टोबर छटणीला आपण ज्यावेळेस सामोरं जातो त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे द्राक्षाची मुळी चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह करणे. आपण जसं जसं पुढे चाललोय तसं तसं जमिनीतलं गावखत असेल, हिरवळीचं खत असेल, त्याकडे आपण दुर्लक्ष करत चाललोय. आणि मित्रांनो, जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजेच पालवा आपण जे टाकतो सेंद्रिय पदार्थाच्या 58% हा जमिनीचा सेंद्रिय कर्ब असतो, आणि जर त्याची जर कमतरता जमिनीमध्ये असेल तर आपण टाकलेले न्यूट्रिएंट त्या ठिकाणी राहणार नाहीत, लीच आउट होऊन जातील, फिक्स होऊन जातील. आपल्या जमिनीला आपण दिलेली खतं, आता सध्याचं परिस्थिती पाहता 50 किलोचं पोतं जर मार्केटमध्ये घ्यायचं झालं तर मित्रांनो अपाट किमती 2,500-2,500 हजारापर्यंत पोतं बॅग गेलेली आहे त्याची. त्यामुळे विचार करून इथून पुढं आपल्या जमिनीमध्ये काय आहे आणि आपणाला वरून त्या ठिकाणी काय द्यावं लागतं याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण द्राक्षाच्या वेगवेगळ्या स्टेजला सामोरे जातो, बऱ्याच जमिनीमध्ये नायट्रोजनचं अपटेक होत नसतं,
पीएच जर तुमचा 6 ते 7च्या दरम्यान असेल तरच सगळ्या पद्धतीचं खत त्या ठिकाणी उचललं जातं आणि जसा जसा पीएच वाढत जाईल तर बरीच अन्नद्रव्ये त्या ठिकाणी ब्लॉक होतात. आपल्या जमिनीत बरेच दिवस पुरल एवढा फॉस्फरस आहे, परंतु परिस्थिती अशी आहे फॉस्फरस म्हणजे आपण जे 1846 टाकतो किंवा 3 घटक NPK मधला जो फॉस्फरस आहे तो आपल्याला बरेच वर्ष पुरल एवढा फॉस्फरस आहे शेतकरी मित्रांनो. फक्त तो जमिनीत असणारा फॉस्फरस आपल्या पिकाला ज्या पद्धतीने उचलणार आहे त्या अवस्थेत आणून ठेवण्याचं कार्य करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार तर माती परीक्षणानंतर जमिनीचा पहिली गोष्ट जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं किंवा तो रिपोर्ट आल्यानंतर आता मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतोय या विभागातील शेतकऱ्यांना की त्या ठिकाणी तुमचा रिपोर्ट झाल्यानंतर त्याला जे काही कमी आहे किंवा तुमच्या जमिनीला किंवा पिकाला जे गरजेचं आहे तुमचा रिपोर्ट जे सांगतोय त्यानुसार द्राक्ष बागायतदार संघ यांनी अशी व्यवस्था केली आहे की तुम्हाला पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीचा तुमच्या पिकामध्ये फरक पडल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा त्या रिपोर्टच्या माग तुम्हाला काय करायचं आहे याचं एक पेज येणार आहे. त्यामुळे माझी विनंती राहील तुम्हाला की सर्वांनी माती परीक्षण करून त्या ऑक्टोबर छाटणीला सामोरं जायचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण फ्लॉवरिंग स्टेज मध्ये जातो सगळ्यात सुरुवातीची अवस्था आपली 9 ते 12वा दिवस पोंगा अवस्था असते. जर माती परीक्षण केलं तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये किती नायट्रोजन आहे, घड का जिरतो याची कारण आधी जर शोधली तर उत्तर आपल्याला आपोआप मिळत जातात. जर त्या ठिकाणी नायट्रोजनची लेवल जास्त असेल तर सायटोकायनिन दाबलं जाईल, घड बाळीवर किंवा फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी जर फॉस्फरस आणि पोटॅशची जर कमतरता असेल तर घड बाळीवर जाण्याची शक्यता आहे. आता मार्केटमध्ये आलेले आपले असतील 6B असेल किंवा त्या ठिकाणी बोरॉन CPPO हे त्या ठिकाणी स्प्रे देऊन आपण ते थांबवू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा एक गैरसमज असतो आपला की पाणी एवढ्या आकाराचं झाल्यानंतर आपल्या आता काल चर्चा झाल्याप्रमाणे पार्ट पर मिलियन म्हणजे 10 लाख त्याच्या माग हे तर तुम्हाला अतिशय सोप्या आणि पर्सेंटेज मध्ये इथून पुढे रिपोर्ट येणार आहे. तशी काल आपली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे, पर्सेंटेज मध्ये येणार आहे. पण जरी PPM असेल तर तिथं तुम्हाला ऑप्टिमम लेवल आणि तुमची किती पानामध्ये किंवा त्या रिपोर्ट मध्ये आहे ते आहे आणि अपेक्षित किती आहे त्याच्यावरून हे करण्यासाठीच तिथं आपण तुम्हाला एक व्यक्ती देऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आता तुम्ही जो रिपोर्ट दाखवला त्या जमिनीचा pH अतिशय व्यवस्थित आहे, जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी अनसेफ, कॅल्शियम कार्बोनेट 10.5 म्हणजे चुनखडीचं प्रमाण त्या जमिनीमध्ये आहे, ऑर्गॅनिक कार्बन हाय म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी शेणखताचा पालापाचोळ्याचा चांगल्या पद्धतीचा वापर हे जागरूक होऊन सध्या तरी केलेला आहे. आता त्या प्लॉटवरही न जाता आपण सांगू शकतो की ह्यांनी शेणखत पालापाचोळ्या शेतकऱ्यांना वापरलेला आहे, त्याच्याशिवाय हा सेंद्रिय कर्ब असा येत नाही. त्यानंतर नायट्रोजनची लेवल ऑप्टिमम आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढ्या पद्धतीचं नायट्रोजन तर त्या जमिनीमध्ये आहे. फॉस्फरसची लेवल हाय आहे, पोटॅश हाय आहे.